वणी येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केली। पहाटे पूजा तसेच महाजलाभिषेक करण्यात आला। विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली। त्याचप्रमाणे तुळशी वंदनाची आरती व पूजा केली गेली। तसेच ठिकठिकाणी अनेक मंदिरात पूजा करण्यात आली। दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या। तसेच विठ्ठल रुक्माई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिराला आकाशात विद्युत रोषणाई तसेच मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती। महाप्रसाद साबुदाणा खिचडी तसेच केळीचे वाटप करण्यात आले। नव्याने स्थापन झालेल्या मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाली। आलेल्या भाविकांच्या मस्तकी गंधटिळा लावला जात होता। तसेच आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी अनेक शाळांनी दिंड्या काढल्या होत्या। लहान मुलांच्या पायी दिंडी यात्रेने वणीकरांचे लक्ष वेधून घेतले होते। आषाढी एकादशीचे अवतेस साधून श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूलने वणी बस स्थानकापासून तर जगदंबा माता मंदिर या मार्गावरून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। वारकऱ्यांचे वेश परिधान करून जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असा जयघोष करीत हातात टाळ घेतलेल्या लहान मुलांना बघून वणीकरांचे अवघी पंढरी दुमदुमली होती। जगदंबा माता मंदिर परिसरात दिंडीचे आयोजन होताच जगदंबा मातेची आरती करण्यात आली। लहान मुलांची रिंगण सोहळा आयोजित केला होता। यामध्ये हातात भगवा झेंडा घेऊन विद्यार्थ्यांची रिंगणात प्रदक्षिणा मारली। हा सोहळा सादर होत असताना उपस्थितांनी दाद देऊन वारकऱ्यांचा उत्साह वाढविला। या शालेय वारकऱ्यांनी विविध भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच आदर्श प्राथमिक शाळेने दिंडी काढली होती। लहान मुलांनी वारकरी वेशभूषा केली होती। तसेच लहान मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या। त्याचप्रमाणे संताजी इंग्लिश स्कूल मीडियम, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व मराठी मुलांची शाळेतील एकादशी निमित्त विविध कार्यक्रम साजरे झाले। वणीच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यापासून ही कार्यक्रम साजरा करण्यात आला। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी सागर मोर।